टिपिकल आर्चूमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण संध्याकाळचं शूट करत आहोत आणि आज आपण बघत असाल तर मी हे मलाई साचवलेली होती दुधावरची। त्या मलाईचं मला आज तूप काढायचं होतं। अशा प्रकारे मी तूप टाकलं। मी आधी शेगडीवर ठेवलं, पण मग आहे ना शेगडीवर फक्त खालूनच टोपला लागत होती, त्यामुळे मग मी ते काढून नंतर गॅसवरती ठेवलं। फक्त वितळ असतो मी शेगडीवरती ठेवलं होतं। आणि आपल्याला भाजी पण करायची, पालक शेपूची आज पातळ भाजी। हे बघा भाजी चिरून ठेवली आहे आणि तुपाची तयारी करीत होते। मी तूप काढून घेत होते, भरपूर दिवसाची मलाई साचलेली होती। अशा प्रकारे मी दळून वगैरे घेत नाही, अशीच करते, कारण तूप थोडंसं असतं घरच्या पुरतं आणि जास्त दिवस ठेवत पण नाही ते मी तूप। त्यामुळे मी डायरेक्ट मलाई गरम करून घेते, आपोआप तूप बाहेर निघतं। मी तुम्हाला दाखवते आज मी कशा प्रकारचे तूप करत आहे। पण मग गॅस सारखा हलवीत टोपामध्ये चमच्यासारखा हलवत राहायला लागतो, नाहीतर खाली लागण्याचे चान्सेस असतात। माझ्याकडून लागलं असेल, दाखवेलच तुम्हाला। ही भाजी केली शेगडीवरती ठेवून, थोडीशीच केली आहे। हे बघा कसं पिवळं पिवळं साईडने दिसतंय तुम्हाला, तूप वेगळं होऊ राहिलंय। आणि माझं जुनं तूप होतं ते मी इतकं वापरलंय, त्या दिवशी सँडविच वगैरे करताना भाताला वगैरे वापरते, त्यामुळे आता हे तूप मी एकत्र करणार आहे। हे बघा कसं पिवळं पिवळं आलेलं आहे। आपलं घरगुती तूप ते घरगुतीच असतं, विकत्रीचं तुपाचं काय खरं नसतं। आणि आता गावठी तूप पण भरपूर महाग झालेलं आहे आणि मी घरच्या दुधाचंच करते, म्हणजे मी विकत्रीचंच दूध वापरते आहे। पण दूध जास्त असल्यामुळे मी मलाई काढून घेते। मलाई खूप जाड येते, त्यामुळे मलाई काढून घेते। भांडे कुंडे घसून सगळं आवरलं, दादूला दाखवते तुम्हाला मी दादू काय करत आहे फ्रीजमध्ये। मेहंदीच्या कोनला तो आईस्क्रीम बोलत होता। अशा प्रकारे आमची संध्याकाळ चालू होती। तूप वेगळं झालंय, तुम्हाला मी दाखवते। थोडं थोडं मी काढते वरचं पळीने। भांडे घासण्याच्या नादात मी तुपाकडे लक्ष नाही दिलं, त्यामुळे माझं तूप थोडंसं खालून लागलेलं होतं। पण मी टोप बदलणार आहे, तो टोप मी नाही घेणार आहे, कारण लागलेलं तूप हे लालसर होईल, मग पिवळं आढूळ तूप येणार नाही। त्यामुळे मग मी टोप बदलणार आहे, तुम्हाला मी दाखवतेच टोप बदलल्यावर किती लागलंय। ते येतच नव्हतं तूप वरचं, त्यामुळे मी हे परत ओतून देते आणि पुन्हा एकदा तयार करते। बघा खालचं तूप आलेलं नाही आहे, इतका टोप लागलेला होता। मी टोप बदलला, आता या टोपात मी उभं राहूनच हलवून हलवून तूप काढत आहे। आधी मी भांडे घासण्यात मग्न होते, त्यामुळे मी लक्ष दिलं नाही। आता बघा कसं तूप साईडला येत आहे। हे आपण पळीच्या साह्याने किंवा टोप साईडला घेऊन ओतून पण घेऊ शकतो। मला जसं जमेल तसं मी बाजूला करत होती, हलवत होती। अशा प्रकारे आपलं तूप काढवायचं काम चालू होतं। घरगुती तूप हे घरगुतीच असतं, भरपूर बाया घरीच तूप काढतात। हे बघा पूर्ण आटवून 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 तरी टोप लागला होता। हा पण टोप लागलाय, पण मी वरचंच घेत आहे, जेणेकरून तूप लाल नाही होऊ, नाहीतर तुपाचा कलर लगेच बदलून जातोय। बघा हा मस्त पिवळा असा कलर आलेला आहे, जशी मी हळद टाकली होती असा कलर आला, पण मी हळद टाकलेली नाहीये, प्युअर तूप आहे, प्युअर। कसं वाटतं मित्रांनो आपलं घरगुती तूप? कमेंटमध्ये नक्की सांगा। बघा थोडंसं आटून आटून मी अजून काढतच होती, नंतर गॅस बंद करून देणार होते। टोप गरम होतं, त्यामुळे ते साईडला येणारच होतं। अशा प्रकारे माझं तूप काढून झालेलं आहे। भाजी बाजरीची भाकरी केली आहे आणि पालक शेपू एकत्र करून सकाळचा थोडासा घेवडा होता। अशा प्रकारे आम्ही जेवण करत आहोत। बाय बाय मित्रांनो, गुड नाईट, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।